खेड तालुक्यातील काळूस गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरशः दादांच्या अवयवाची अवयव गोळा करून एका मध्ये बांधले. कारण म्हणजे दादाचा मृतदेह ओळखणं सुद्धा शक्य नव्हतं. ज्या घड्याळा करतात अखंड महाराष्ट्र दादाने काढला त्या रोलॅक्सचे घड्याळ दादांच्या हातामध्ये होतं. महागडे घड्याळ वापरण्याचा छंद दादा नव्हता. त्या एका घड्याळामुळं ते दादांचं शेव आहे असं वाटलं आणि ते शेव आलं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही सगळी मंडळी, पण मास्क राहिलेच नव्हतं, त्याचं दर्शन घ्यायचं होतं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही सगळी मंडळी आलो. रडलो, दिवसभर रडलो बसलो. आणि मग काल दादांना अंत्यसंस्कार आता रडायचं नाही, आता रडायचं. त्या दादांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच एक वेगळी इमारत तयार केली. एक कामाच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र उभा करण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यामध्ये 67 साली पवार साहेब निवडून आले. 72ला पवार साहेब मंत्री झाले. दुर्दैव आपल्या सगळ्यांना माहिती 72ला दुष्काळ ते काही लोक आहेत त्याने तो दुष्काळ आला. नदीला पाणी, खायला अन्न नाही, हाताला काम नाही. आणि त्यावेळेला मला आठवतंय की पवार साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्या काळामध्ये पवार साहेब शेतकरी झाले. त्यावेळेला सूचना दिल्या आणि त्या कार्यक्रमात अनेक रस्ते झाले. आम्ही सगळेजण रस्त्याच्या कामावर जायचो. अन्नच होतं, सुकडीवर जगलोय. ते सुकडी घेणारे काही लोक असतील गुजरातवरून सुकडी खाली जगलोय. मिलो दुकानाला खायला घातलेला मिलो आम्हाला मिळाला. मिलोच्या भाकऱ्या मक्याच्या भाकऱ्या आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या. काय म्हणून ते मिळत ते खाल्लं, मिळत ते पाणी